सांगलीमध्ये काल शिवसन्मान जागर परिषदेमध्ये शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। माझ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला। खरं तर म्हणजे हे अपेक्षित नव्हतं। विचारांची लढाई विचारांनी लढली जावी ह्या मताचे आम्ही आहोत। मला वाटतं संख्येने आम्ही अधिक प्रमाणात आहोत, पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना असं करा असं अजिबात सांगणार नाही। ज्या पद्धतीने हल्ला झाला हा पूर्ण प्लॅनिंगनी झालेला हल्ला आहे। या भयाड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना वाटत असेल की ह्या लढाई आम्ही थांबवू तर ही लढाई नागनाथ अण्णा नाईकवाडींची शपथ घेऊन ही लढाई अत्यंत वेगाने जोमाने आम्ही लढू। आजच्या सांगलीमध्ये शिवसन्मान जागर आयोजित असल्या नावाने झालेल्या परिषदामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या पूज्य गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याबद्दल अपशब्द वापरले। संभाजीराव भिडे गुरुजी या नावाने गुरुजींना संपूर्ण हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये ओळखले जाते, जगात ओळखले जाते। आपल्या हिंदुस्थानचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी सुद्धा संभाजीराव भिडे गुरुजी उल्लेख करतात। असं असताना जितेंद्र आव्हाडने एका चुकीच्या नावाने त्यांचा उल्लेख केला मुद्दाम। त्या नावाला आम्ही आक्षेप घेतला। शिवछत्रपतींचा सुद्धा उल्लेख करताना ते एकेरी शिवाजी हा शिवाजी असं बोलतात। आमच्या गुरुजींचा अवमान केला, एकेरी बोलले। सभा आयोजित केली होती। या सभेदरम्यान वक्त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवप्रतिष्ठान सांगलीच्या कार्यकर्त्यांनी सभेच्या दरम्यान चिडून जाऊन गोंधळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये दोन्ही बाजूचे 3 लोक जखमी असून या गोंधळामध्ये वाचवण्यासाठी गेलेले प्रतिकार करत असणारे पोलीस पण जखमी झालेले असून या घटनेच्या संदर्भात परस्पर विरोधी तक्रारी नोंद करण्याचे काम सांगली शहर पोलीस स्टेशनला चालू आहे। या संदर्भामध्ये सांगली शहर पोलीस स्टेशनला बेकायदेशीर जमाव जमवणे, घोषणाबाजी करणे, गोंधळ करणे, त्याचप्रमाणात आक्षेपार्ह वक्तव्य करणे याचे गुन्हे नोंद करण्याचे काम दोन्ही बाजूकडून चालू आहे।